आई पप्पा पण आलेत नारायणगाववरून आणि माझे मम्मी पप्पा पण आलेत. तर आता सगळेजण येऊन थांबलेत घरी आणि सगळे वेट करतोय आता कधी डिलिव्हरी होतीये, कधी आम्ही बेबीला भेटतोय. सगळे असल्यावर जरा मला सुद्धा सपोर्ट मिळतोय भरपूर, मेंटली पण फिजिकली पण. दिवस जात नाहीत शेवटचे असं सगळेजण म्हणतात, तर हे बरोबर आहे. पण आता हे सगळेजण आलेत तर माझा दिवस कसा जातो हे मला कळत पण नाहीये आणि बरं वाटतंय आई पप्पा आणि मम्मी पप्पा आलेत तर. तर आजचा डेली व्लॉगच असणार आहे आणि आज आम्ही स्पेशल शेंगोळी वगैरे करणार आहोत. दुपारी आम्हाला जायचं आहे डॉक्टरांच्या व्हिजिटसाठी, म्हणजे लास्ट सोनोग्राफी असणार आहे ही. मला 9th मंथ आता कम्प्लीट होईल. लास्ट सोनोग्राफीसाठी सुद्धा आम्हाला जायचंय Cloud9 मध्ये. आणि थोडासा माझा चेहरा तुम्हाला पुन्हा स्वेलिंग आल्यासारखा वाटत असेल. 3 to 4 डेज पासून मला गरम सुद्धा खूप होतंय, जास्त बोलता येत नाहीये आणि आता मी तुमच्याशी बोलतीये. इतकं बोललं तरी मला गरम होतंय आणि दम लागल्यासारखं वाटतंय थोडं, बिकॉज डिलिव्हरी जवळ आली की असं होतं असं म्हणतात. त्यामुळे समजून घ्या. आज काय स्पेशल आहे आई मग? शेंगोळी. येस, आज स्पेशल आज स्पेशल आईच्या हातची शेंगोळी आहे. वाव. पीठ मळून झाल्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट केलाय. हे हुलग्याचं पीठ आहे ना? हे हुलग्याचं पीठ आईने दळून आणलं होतं. आणि काय काय टाकलंय याच्यामध्ये? लसूण आणि मिरची लाल हा, आणि मीठ एवढंच घालायचं आणि मळून घ्यायचं पीठ. मळून द्यायचं. हे बघा, ही मिरची आईने वाटली घरी आणि याच्यामध्ये ऍड केली. पीठ कसं मळायला लागतं हे शेंगोळीचं? काही नाही, आपल्या गावाच्या पिठासारखंच मळायचं. थोडासा मीडियम ना? पण जरा घट्ट मळायचं. घट्ट, अच्छा. हा. आणि हे आहे हुलग्याचं पीठ. अजून एकदा तरी होईल मला वाटते. इकडे काय चालू आहे मम्मीचं? आज आमच्या किचन मध्ये प्रॉपर गावाकडचं जेवण बनणार आहे. मस्तपैकी छान चटण्या बनवणार आहेत आणि शेंगोळी. गाईज व्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला पण कळेल कशी शेंगोळी बनती. मम्मी तुला येते का ग बनवता? काय पप्पा मग आज शेंगोळी आहे मस्तपैकी जेवणामध्ये. हो. कधी खाल्लं होतं तुम्ही लास्ट टाइम? 1980 साली आईने केलं होतं. 1980? 40-45 वर्ष झाले. बापरे. इतकं वर्ष खातो. आई बघितलं का, पप्पांच्या आईच्या हातच्या खाल्ल्या होत्या त्यांनी. त्यांना खाल्लेच नाही. त्यांच्या आईने केल्या ना पप्पांच्या 40 वर्षापूर्वी, तेव्हा खाल्लेले आहेत. त्याच्यानंतर परत खाल्ल्याच नाही. आता आईच्या हातच्या खा. 40 वर्षानंतर. ऍक्च्युली आपल्या इकडे नाही करत ना जास्त, पुण्यामध्ये. मी पण लग्न झाल्यावर फर्स्ट टाइम खाल्ले होते. तेव्हापासूनच आवडतात. ही शेंगोळी बनवती आई. गोळा करून घेतले आणि तेल लावले ना हाताला. तेल लावून करायचं. वाव, ही टेक्निक लाईफ मध्ये जमणार नाही मम्मी. वाव, ही सगळ्यात भारी झाली ना. ही जी रेसिपी आहे ना, ही जुन्नर साईडची, नारायणगाव जुन्नरला जास्त करतात. आणि ज्यांना ही टेक्निक येत नसेल तर त्यांनी ही टेक्निक पण करू शकता. या टेक्निकनी सुद्धा तुम्ही करू शकता. तर आम्हाला जमत नाहीये, त्यामुळे आम्ही ही टेक्निक यूज करतोय. स्कूलमध्ये असताना आम्ही क्ले सोबत असं करायचो, चकली करायचो, तर तसं करणार होता. डिंग 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 डिंग. ही आहे आमची शेंगोळी रेडी. पीठ मळलं का लगेच पाणी ठेवायचं गरम करायला आणि पाणी ठेवलं का तेल टाकायचं त्याच्यात. मग ते तोपर्यंत उकळतं, मग तोपर्यंत थोड्या करून घ्यायचा आणि मग अर्ध केलं का पाण्यात सोडायचं एक एक असं. तर याच्यामध्ये आम्ही टाकलेल्या आहेत शेंगोळ्या
आणि हे हलवायचं नाहीये, हे असंच ठेवायचं, शिजून द्यायचं. जितकं सूप तुम्हाला आवडतंय तितकं तुम्ही पाणी ऍड करू शकता. याचं सूप सुद्धा खूप छान लागतं. बेड मागवला होता अमेझॉन वरतून तेजलसाठी, तर आता तो आपण ओपन करूयात. या चला या. चला हो पप्पा, कसलं बेड आहे? हा? आफ्टर डिलिव्हरी साठी लागतो मागवलाय ना. आणि हो का? हो प्रेग्नेन्सी नंतर लागतो ना. भारी काम आहे बाबा. कालच आला रात्री. हा. चेक करूया ना, जर डिफेक्टिव्ह असेल तर रिटर्न करता येईल. फोल्डेबल आहे आणि छोटा आहे, म्हणजे घरामध्ये पण बसेल तो. सगळी तयारी झालेली आहे. तेजल आता फक्त- कधी तयारी करते काय कळत. तेच ना, आम्ही याची- सर्व रेडी आहे आता. याची कधी तयारी होती काय माहिती. बेबीचं वेलकम करण्यासाठी आम्ही सर्व रेडी आहे. आता तेजलच कधी तयारी करते काय सांगते. हो ना, तेजल काय वाटतं तुला कधी? एक आठवडा अजून याच्यावरती डिपेंड आहे. आता हा जेव्हा तयारी करणार बेबी तेव्हाच. चांगली क्वालिटी आहे. हो हो, कलर पण चांगला आहे व्हाईट. पप्पांनी चष्मा कसा लावलाय काय हो डोक्याला. हे तुम्ही. चल. थांबा. जय श्रीराम. बघ छान आहे हा. तर तुम्ही फोल्डेबल आहे ना, त्यामुळे हे जास्त बेनिफिशियल वाटते मला. काम झालं की आपण हे फोल्ड करून पुन्हा ठेवू शकतो. Yes. आतमध्ये नाही बसली तरी इथं ठेवू शकतो ते घेईपर्यंत. आम्ही चेक करतोय कुठे बस पाहिजे तुला. आता हॉलमध्ये पण बसतीये, बाहेर गॅलरी मध्ये पण चेक केलं तिथे पण बसते. आता रूम मध्ये चेक करतोय. येस, जोर लगा के. जड आहे का? हलकी आहे ना. बसतीये का इथे? बस. ये थोडस नॉर्मल ना. त्यांच्या अथक प्रयत्नांनी फायनली बसलेली आहे. बघा, सगळं रेडी बघा. नाही नाही. डोकं कोणाचे? दोघांचं. हम्म. आणि हे स्लायडिंगचं आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ना. जेवण रेडी आहे. वाव, बाजरीची भाकरी, शेंगोळी, वरण भात, खरडा आणि चटणी. पूर्ण गावरान जेवण आहे आज. गावरान. मस्त झाली. कशी झाली पप्पा? आवडली का? तर आता मी मस्तपैकी छान जेवण करतो. काय चालू इथे? पप्पांच्या सर्व टॅबलेट्स आहेत त्या ऑर्गनाईज करून ठेवावे लागतात. खूप साऱ्या टॅबलेट्स आहेत. या बॉक्सला किती दिवस झाले ना? हो 3 वर्ष झाले असतील. आज फायनल सोनोग्राफी, त्यामुळे मी सगळ्यांना घेऊन चालली. सर्व थँक्यू. तर आता इथे फॉर्म फिलअप करतोय. हे दोघे इथे बसलेत. पप्पा हॉस्पिटल पाहतात आहेत कसे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. 4 AM इन द मॉर्निंग आणि तेजलला कॉन्ट्रॅक्शन चालू झालेले आहेत.